हॅलो माईक टेस्टिंग दादासाहेबांचं थोड्याच वेळ तिथं आगमन होत आहे आणि दादासाहेब आलेले आहेत इकडे. गाडी पार्क केली ना व्यवस्थित. हा बनू झाली का सगळी मॅडमच्या पक्षप्रवेशाची तयारी. हो दादा. लय मोठा सेलिब्रिटी आहे. हो दादा. करतील ना व्यवस्थित पक्षप्रवेश. हो दादा. समजवलं ना सगळं व्यवस्थित. हो दादा. करू का मग अनाऊन्स. हो दादा. एवढंच डायलॉग आहे आज. हो दादा. चल करतो बा. या नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, मंडळी सध्या आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. आमच्या पक्षात येण्यासाठी सगळेच लोक सध्या आसुसलेले आहेत. असाच एक तुमच्या आमच्यातला एक सामान्य चेहरा, जो सामान्य असला तरी अतिशय लोकप्रिय आहे, असा चेहरा आज आमच्या पक्षात जाहीररित्या प्रवेश करतोय. ज्यामुळे आमच्या महिला आघाडीची आणि एकंदरीतच आमच्या पक्षाची ताकद वाढणार आहे. आमचा पक्ष अजून सक्षम होणार आहे. तर मी मंचावर आमंत्रित करतो मिस लॉली यांना. लॉली 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 मुझे लोग बोले हाय लॉली हेलो लॉली क्यों बोले लॉली 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 मुझे लोग बोले हाय लॉली हेलो लॉली क्यों बोले. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. अरे कोणीतरी खिचिकडे करा. अरे कोणीतरी फ्लॅशेस मारा. नॉट ओनली क्लॅप्ड, प्लीज स्क्रीमिंग, शाउटिंग, प्लीज व्हिसलिंग. मॅडम म्हणजे अरे म्हणजे कोणीतरी ओरडा, किंचाळा, कोणीतरी शिट्ट्या मारा. प्लीज फ्लाय युअर फेटा अँड न्यूड युअर हेड. काय बोलताय तुम्ही. म्हणजे तुमचे फेटे उडवा आणि तुमचं डोकं डंगू पुंगू करा. कारण आता टीव्ही समोर सिटिंग आणि होल फॅमिली फ्लटिंग. लॉली इज रिटर्न. होल फॅमिली फ्लटिंग नाही आहे ते, होल फॅमिली लाफिंग असं आहे. या दॅट इज दॅट. हाय एव्हरीवन. हे आपल्या महिला आघाडीचं प्रमुख होणार आहे. हो दादा. ही सेलिब्रिटी आहे. हो दादा. सेलिब्रिटी फेमस आहे त्या. मी नाही पाहिलं कुठल्या सिनेमात. मी त्यांचे पिक्चर तुम्हाला डाउनलोड करून देतो बघा. कमाल आहे. डाउनलोड. तर मंडळी, मिस लॉली आता आपल्या जनमानस लोकहक्क जागरूक पक्ष या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. येस येस, खांडू बरोबर बोलतायत. मॅडम खांडू बोलू नका, खांडे पदाधिकारी आहे मी. ऍक्च्युली मी प्रेमाने सगळ्यांना असंच बोलते. हो की नाही बनुकडी. बनुकडी तुला बघतो नंतर. मॅडम या इथे पोडियमवर बोला. त्यामुळे मी पण तुम्हाला प्रेमाने असेच बोलणार. खांडुकली पुंडुकली टुंडुकली टुंडुकली. ते त्यांना तसं प्रेम आहे. मॅडम या इथे या, पोडियमवर आपलं मनोगत व्यक्त करा. नको पोडियम नको. मला पोडियमची गरज नाहीये. लॉलीचा आवाज हा जनमानसांच्या तळमळापर्यंत पोहोचलेला आहे. लॉली हितनं मधनच करेल तिचं जे काही मनोगत व्यक्त करायचंय. तर लॉलीच्या भगिनींनो आणि भगिनींच्या बंधूंनो, लॉलीच्या दिवाणांनो, लॉलीच्या परवानांनो, लॉलीच्या मस्त्याणांनो, लॉलीच्या पागलांनो. बोला बोला पुढे पुढे. मुद्द्यावर या, मुद्द्यावर या, मुद्द्यावर या. खांडूला डायरेक्ट मुद्द्यावर यायला आवडतं वाटतं. नॉटी खांडू. दादा कुठं नेऊन जाळू तुला. अरे काय आणलंयस. तर लॉली आज या पक्षात पक्षाचा दांडा पकडून प्रवेश करणार आहे. अरे दांडा बोलली मॅडम. दांडा नाही, पक्षाचा झेंडा तुम्ही हातात घेऊन प्रवेश करणार आहात ना. खांडू झेंडा कशावर लटकवलाय. दांड्यावरच लटकवलाय ना की स्ट्रॉवर लटकवलाय. की नुसताच फडफडवत आहे तुम्ही हाताने घेऊन. दांड्यावरच आहे ना झेंडा. तुम्ही प्लीज लॉलीचे नट बॉल्ट काढू नका. नटबॉल्ट म्हणजे काय. चुका काढू नका. फॉल्ट म्हणतात तो. नटबॉल्ट कुठला. कुठे चुकवलंय तुम्हाला. दॅट इज दॅट. दॅट इज दॅट. मंडळी द्या इकडे. तर मी आमच्या या जनमानस लोकहक्क जागरूक पक्षाचा हा झेंडा मी लॉलीजींच्या हातात देऊन त्यांचा पक्ष प्रवेश करतोय. टाळ्या.
मॅडम काय झालं? काय काही नाही, काहीतरी आठवलं. काय? सेम असाच दांडा होता. ओ काय? माझा कपडे वाळत घालायचा दांडा सेम असाच होता. मी एकदा अशीच माझ्या बाल्कनीमध्ये उभी होती. बाल्कनीमध्ये मी माझे कपडे वाळत घालत होती तर माझ्या हातातनं दांडा निसटला आणि पाण्यामध्ये बुडला. ऐका ना मॅडम, ते आता नको ते नका आठवू. सध्या आपण पक्षप्रवेश करूया. हा येस. तर मंडळी, मिस लॉलीनी आज आपल्या या पक्षात प्रवेश केलाय आणि हायकमांडच्या आदेशानुसार आज आम्ही त्यांची मुंबईच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करतोय. मॅडम तुमचं मनोगत सांगा की इथे काय यावं असं वाटलं तुम्हाला? नक्कीच. तर मंडळी, आज या ठिकाणी मी लॉली सांगू इच्छिते की या ठिकाणी आज हा जो पक्ष आहे, जनाला सोडलं मनाला लोक बघतायत, त्या पक्षामध्ये मी आज इथे प्रवेश. नाही मॅडम, जनाला सोडलं, ते नाव नाहीये. जनाला सोडलं म्हणा. जनमानस लोकहक्क जागरूक पक्ष. ओके ओके, सॉरी, मी रॉंगले. सॉरी माय मिस्टेक, सॉरी. तर मंडळी, आज मी ही लॉली आज या ठिकाणी सांगू इच्छिते की जनाच्या मनाला सोडला रात्र जागवतायत लोक. ऐका ना, ऐका ना चुकलं का काही माझं? मॅडम, तुम्ही पक्षाचं नावच नका घेऊ. बरं ठीक आहे, ठीक आहे. तर आता हा जो पक्ष आहे, या पक्षात आज लॉलीने प्रवेश केला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन पडला असेल, की लॉली राजकारणात कशी ऑली. येस येस, खरंय खरंय. तर मंडळी, आज या ठिकाणी मी सांगू इच्छिते की राजकारणातले काही शब्दप्रयोग हे लॉलीला अत्यंत लोकप्रिय आहेत, अत्यंत आवडतात. म्हणाला बाहुले. तर पहिला जो शब्द आहे या ठिकाणी राजकारणातला तो म्हणजे बैठक बोलवा. दुसरा शब्दप्रयोग आहे स्टँडिंग कमिटी. खूप आवडतो. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा आणि माझा लाडका शब्द तो म्हणजे शब्दप्रयोग कामाचा आढावा घ्या. मॅडम, कामाचा आढावा घ्या असाय ते. कामाचा आढावा घ्या कुठं? या दॅट इज दॅट. कामाचा आढावा घ्या. हा ठीक आहे. तुम्ही मध्ये मध्ये माझे नका नटबॉल्ट काढू, तुम्ही बाजूला व्हा. तर मंडळी, या ठिकाणी मला हेच सांगायचंय की राजकारणात अनेक शब्दप्रयोग वापरले जातात आणि अनेक राजकारणी असं सुद्धा बोलतात की बंद दाराआड आमची चर्चा झाली. बंद दाराआड आमची चर्चा झाली. तर लॉलीला सुद्धा बंद दाराआड चर्चा करायला खूप आवडते. मला सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हे सांगायचंय, लॉलीचं खुलं आव्हान आहे. खुलं आव्हान असतं. दॅट इज दॅट. माझ्या मराठीच्या चुका काढू नका, माझं मराठी उत्तम आहे. तर लॉलीला सगळ्या नेत्यांना खुलं आव्हान करायचंय की ज्यांना कोणाला बंद दाराआड चर्चा करायची असेल त्यांनी लॉलीला भेटा, कारण लॉलीला फक्त बंद दाराआड चर्चाच करायला. नाही. तर मंडळी, मिस लॉलीने आपलं मनोगत इथे व्यक्त केलंय आणि याच मुहूर्तावर मला माझा वचननामा जाहीर करायचा आहे. गेल्या कित्येक वर्ष तुम्ही मला सतत निवडून दिलं. यंदा आपल्या प्रभागात ना मी पुन्हा एकदा उभा आहे आणि म्हणून मला खांडूजी आवडतात, कारण खांडू हे नेहमी उभे असतात. मला पडलेले, हरलेले उमेदवार अजिबात आवडत नाहीत. मला सांगा खांडूजी, तुम्ही कुठे, किती वाजता, कुठल्या रस्त्यावर उभे असता? तुझ्या आईला तू पण